नमस्कार मित्रांनो. आईच्या माहेरच्या किंवा खरेदी केलेल्या प्रॉपर्टीमध्ये मुलांचा किती अधिकार आहे? हिंदू सक्सेशन ॲक्ट 1956च्या कलम 14 नुसार कोणत्याही स्त्रीच्या संपत्तीमध्ये वडिलोपार्जित संपत्ती असेल किंवा ती खरेदी केलेली असेल किंवा इतर मार्गांनी आली असेल, अशा संपत्तीमध्ये तिच्या मुलांचा काहीही अधिकार नसतो. म्हणजे ती स्त्री त्या संपत्तीची एकमेव मालकीण असते. ती महिला त्या संपत्तीची तिच्या मर्जीनुसार विल्हेवाट लावू शकते. यालाच आपण स्त्रीधन असं म्हणूयात. समजा एखाद्या स्त्रीने असं ठरवलं की तिची मालमत्ता ती कोणत्याही मुलाच्या नावावर करणार आहे, तर बाकीची मुले त्यावर आक्षेप घेऊ शकत नाहीत. या उलट वडिलोपार्जित संपत्तीमध्ये मुलगा आणि मुलगी यांचे समान हक्क असतात. या केसमध्ये वडील कोणताही भेदभाव करू शकत नाहीत. पण आईच्या संपत्तीमध्ये ऑब्जेक्शन तुम्ही घेऊ शकत नाही. यावर जजमेंट आहे का? आहे, स्क्रीनवरती देतोय. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.